आज माऊलीची पालखी आळंदीहून निघून पुण्याच्या मुक्कामी आली। जवळपास 30-35 किलोमीटरचा हा पहिलाच मोठा टप्पा वारकऱ्यांनी अतिशय आनंदात पार पाडला। वारकऱ्यांना असताना बघण्यासाठी पुणेकरांनी अक्षरशः अलोट गर्दी केली होती। पण वारकऱ्यांचं आणि पुण्याचं नातं हे आजचं नाही। वारकऱ्यांच्या विचाराचा पुण्यावर किती प्रभाव आहे। न्यायमूर्ती रानडेंनी जेव्हा नगर वाचनालयातून पालखी जाताना पाहिली, बेभान झालेले वारकरी पाहून त्यांना अक्षरशः गहिवरून आलं होतं। पुढे जाऊन त्यांनी वारकऱ्यांच्या विचाराचा सखोल अभ्यास केला आणि प्रार्थना समाजाचे मुख्य प्रेरणास्रोत हे त्यांनी पुढे तुकाराम महाराजांना बनवलं। लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना हे वारकऱ्यांचं संघटनात्मक स्वरूप पाहूनच सुचली। वारकरी संतांचा चिकित्सात्मक दृष्टिकोन उचलून महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्याचे मुख्य प्रेरणास्रोत हे तुकाराम महाराजच होते। एखाद्या पंथाचा, एखाद्या संप्रदायाचा एखाद्या शहरावर, एखाद्या राष्ट्रावर किती प्रभाव असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे। शेवटी वारकऱ्याचं जीवन हेच महाराष्ट्राचं जीवन आहे। वारकऱ्याचा धर्म हाच महाराष्ट्राचा धर्म आहे आणि वारकऱ्याची भाषा हीच महाराष्ट्राची भाषा आहे।